नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ प्राईम टाइम मध्ये आज सगळ्यात पहिली बातमी आहे ती सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण आदेशासंदर्भात. ईव्हीएमचा कुठलाही डेटा डिलीट करू नका असा निर्देशच सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. सोबतच कुठलाही नवीन डेटा मशीनमध्ये घेऊ नका असेही निर्देश देण्यात आलेत. निवडणुकीनंतर ईव्हीएमची पडताळणी करण्याच्या याचिकेवरती निवडणूक आयोगाने 15 दिवसांच्या आत उत्तर दाखल करावं असंही या निर्देशात म्हटलंय. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स लोकसभा निवडणुकीच्या ईव्हीएम पडताळणीबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल त्यांनी केली होती. त्यावरच आता सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिले आहेत. तर सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलंय पाहूयात. ईव्हीएमचा कुठलाही डेटा डिलीट करू नका. कुठलाही नवीन डेटा ईव्हीएम मध्ये टाकू नका. ईव्हीएम पडताळणी याचिकेवरती 15 दिवसांमध्ये उत्तर द्या. तर यावरती प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे, ती सुद्धा पाहूयात. इलेक्शन कमिशन त्या ईव्हीएम एक्झामिन करणार आहेत का? त्या एक्झामिन करणार असतील तर मी असं म्हणेन की ही ऑर्डर तशी असणारी योग्य आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर इलेक्शन कमिशनला सगळा डेटा हा 6 महिने तसा मेंटेन ठेवावा लागतो. त्या ह्याच्यामध्ये 6 महिन्यानंतर त्यांना सारा तो डिस्ट्रॉय करता येतो किंवा मोठ्या ह्याच्यामध्ये स्टेव करून त्याला ते हे करता येतं. पण नेमकं सुप्रीम कोर्ट ईव्हीएमचं काय करणार आहे हा सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. विरोधकांकडून वारंवार ईव्हीएमवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्या संदर्भातल्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केल्या जात आहेत. म्हणून आता सुप्रीम कोर्टाने अखेर सुनावणीला मान्यता दिली आहे. सुनावणी सुरू होणार आहे. यातून काय पुढे येतं पाहावं लागणार आहे. तुर्तास इतरही बातम्या आहेत, त्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. या फुटेजमध्ये देशमुख यांची हत्या केल्यानंतर 6 आरोपी पळताना दिसतात. तर हत्येनंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी इथे स्कॉर्पिओ गाडी सोडून आरोपी पसार झाले आणि यात कृष्णा आंधळेचाही समावेश आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. मात्र धनंजय देशमुख यांनी पोलीस यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. पत्रकारांना सीसीटीव्ही फुटेज सापडतात, मात्र पोलिसांना का सापडत नाहीत? वेळीच सीसीटीव्ही ताब्यात घेतलं असतं तर कृष्णा आंधळेची माहिती मिळाली असती असं धनंजय देशमुख म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड आमने सामने आलेत. सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येतील आरोप पोलिसांना माफ करायचं तर मग वाल्मिक कराडला देखील माफ करायचं का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय. तर रॉकेल टाकणं हाच आव्हाडांचा धंदा आहे असा पलटवार सुरेश धसांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार सुरेश धस यांची नक्कल करत जोरदार निशाणा साधलाय. मी काय माना हलवत नाचत येत नाही असा टोला देखील जितेंद्र आव्हाडांनी सुरेश धसांना लगावला. माना बिना हलवत नाचत नाही. मी आपलं जे आहे तो अटॅक स्ट्रीट करतो. मला कुठलीही सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती ठाम आहेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही महत्त्वाची माहिती पाठवली आहे. मित्राला न वाचवता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी धनंजय मुंडेंवरती कारवाई करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलासाठी सगळी पोलीस यंत्रणा वेठीला धरल्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. एकीकडे संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळे 60 दिवसांपासून फरार आहे. तो शोधण्यात पोलिसांना यश येत नाहीये. मात्र तानाजी सावंतांच्या मुलासाठी पोलिसांनी रान पेटवलं. सरकार काय करतंय असा थेट सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारलाय. शिवसेनेचे मंत्री स्वीय सहाय्यक आणि सचिवांच्या नियुक्तीवरून प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पीए आणि पीएसची नियुक्ती केली जाते. अगदी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पीए आणि पीएसची नियुक्ती सुद्धा मुख्यमंत्री कार्यालय करते.
दरम्यान या सगळ्या प्रकारावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. रायगड पालकमंत्री पदासंदर्भात बैठक नव्हती असं शिंदे म्हणाले. तसंच पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल अशी माहितीही शिंदेंनी दिली आहे. एकनाथ शिंदेंनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेनं नेल्याचं शरद पवार म्हणाले. शिंदेंना राज्याचं नेतृत्व करायला मिळाल्याचा आनंद आहे. तसंच त्यांनी नागरी प्रश्नासाठी एकनाथ शिंदेंनी काम केलं असंही पवार म्हणाले. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेत आज तालिका अध्यक्षांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाल्या. यावेळी सुनेत्रा पवार यांनी ही भूमिका बजावत असताना नियमावरती बोट धरत खासदार प्रफुल्ल पटेल यांना वेळेची आठवण करून देत खाली बसण्याच्या सूचना देखील केल्या. सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मसाठी कठोर कायदा करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्केंनी संसदेत केली. युट्यूबर रणवीर अलाहाबादी यानं केलेल्या अश्लील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरती म्हस्केंनी ही मागणी केली आहे. अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होत असल्याचं म्हस्के म्हणाले. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी आमचा विरोध असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलंय. धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर आणि सांगलीत पूर येईल. हायकोर्टानं याला स्टे दिला असल्यामुळे उंची वाढवण्याचा प्रश्नच येत नाही असं महाडिकांनी स्पष्ट केलंय. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरांच्या घराबाहेर गेल्या आठवडाभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. यात 2 पोलीसमॅन, 5 अधिकारी, 20 कर्मचारी तैनात आहेत. जरांगे पाटीलची गाडी वापरतात ती वाळू माफियांची असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट असल्याचा खळबळजनक दावाच हाकेंनी केलाय. आणि या वाळू माफियांचा आका कोण त्याचा शोध आधी घेतला पाहिजे अशी मागणीही हाकेंनी केली आहे. युट्यूबर रणवीर अलाहाबादी याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर इंडियाज गॉट टॅलेंट शो विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शोमध्ये उपस्थित 30 ते 40 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. या वादानंतर इंडियाज गॉट टॅलेंट शोचे युट्यूबवरील सगळे व्हिडिओ सायबर सेलच्या रडारवरती असून ते हटवले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सायबर सेलनं याबाबत युट्यूबला पत्रही लिहिलंय. युट्यूबर अलाहाबादी याच्या वक्तव्याबाबत वकील आशिष राय यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर रुपाली चाकणकरांनी मुंबई पोलीस कमिशनर यांना कारवाई करण्याबाबत पत्र लिहिलंय. या शोवरती बंदी घालण्याची मागणी देखील या पत्रातून करण्यात आली आहे. बुलढाण्याच्या केस गळती आजाराचा आता खामगाव तालुक्यातही शिरकाव झालाय. जयपूर लांडे गावामध्ये एक महिला रुग्ण आढळलेली आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेत. आरोग्य यंत्रणा बारकाईनं लक्ष ठेवू नये. अजूनही केस गळतीचं निदान झालेलं नाहीये. शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातील 17 गावांमध्ये एकूण 264 रुग्ण असल्याची माहिती आहे. परळीतील शिरसाळामध्ये 2 गटात झालेल्या हाणामारीमध्ये बुलेट गाडी पेटवण्यात आली. विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉपवाला सैफ सलीम कुरेशीला व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायची अशी धमकी दिली आणि यानंतर वाद घातल्यानंतर 2 गटात आपापसात राडा झाला. या दरम्यान बाजूलाच उभी असलेली बुलेट पेट्रोल टाकून पेटवण्यात आली आणि या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. जेलमधून जामिनावरती बाहेर आलेल्या प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबेच्या साथीदारांनी येरवडा बाजार परिसरामध्ये दुचाकीवरून रॅली काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या रॅलीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. पोलिसांनी आता प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे आणि त्याच्या साथीदारांची त्याच परिसरातून धिंड काढली आहे. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूरची सून होणार आहे का अशा चर्चा आता सुरू झाल्यात. रिंकू राजगुरू एका व्हायरल फोटोमध्ये कोल्हापूरच्या बड्या नेत्याच्या मुलासोबत दिसतीये. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा धाकटा मुलगा आणि युट्यूबर तसंच उद्योजक असलेल्या कृष्णराज महाडिक याच्यासोबत रिंकू दिसते. गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव शहरामध्ये एक भरकटलेलं हरिण शहरामध्ये दाखल झालं. मुख्य रस्त्यावरती सुसाट वेगानं हरिण पळत सुटल्यानं एकच तारांबळ उडाली. हरिणाला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.
अकोल्याच्या पातूर तालुक्यातील मळसूर गावात अंगावरती काटा आणणारी परंपरा पाहायला मिळाली. सोपीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशीच गावामध्ये निखाऱ्यांवरून चालण्याची परंपरा आहे. निखाऱ्यांवरून चालताना देवाला घातलेलं साकडं पूर्ण होतं अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. जालन्यातील भोकरदन अनवामध्ये माघी उत्सवाची सांगता झाली आहे. मागील 4 दिवसांपासून अनवा गावामध्ये सुरू असलेल्या या उत्सवाला अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. पुरातन वारकरी शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनवा उत्सवाची 325 वर्षांची ऐतिहासिक अशी परंपरा आहे. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम करा अशी मागणी पुजारी मंडळानं केली आहे. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेलेत आणि त्यामुळे आता नव्यानंच बांधकाम करावं यासाठी मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम केलं नाही तर आंदोलनाचा इशारा पुजारी मंडळानं दिलाय. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजणी आज पूर्ण झाली. गेल्या 2 महिन्यांमध्ये तब्बल 2,01,59,221 रुपये इतकं दान भाविकांनी पेटीमध्ये अर्पण केलं आणि यात काही चांदी आणि सोन्याचे दागिनेही भाविकांनी टाकले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं ही मोजणी करण्यात आली. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी बुलढाण्यातील शेगावात श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत वर्धा जिल्ह्यातील 150 दिव्यांग बांधवांनी सुद्धा समाधीचं दर्शन घेतलं. तर भोयर यांनी दिव्यांग बांधवांसोबत महाप्रसादाचाही लाभ घेतला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमॅन मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी प्रयागराजमध्ये दाखल झाले. अंबानी कुटुंबियांनी त्रिवेणी संगमावरती गंगा स्नान केलं. मुझफ्फरपूर स्थानकावरती आरपीएफ जीआरपी अलर्ट मोडवरती आहे. तर पोलिसांकडून प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांवरती विशेष लक्ष ठेवलं जात आहे. काल मधुबनीमध्ये प्रयागराज महाकुंभाला जाणाऱ्या प्रवाशांच्या ट्रेनवरती दगडफेक झाली होती आणि यामध्ये एसी कोचच्या काचा फुटल्या होत्या. त्यामुळे प्रवासी घाबरले होते आणि याच घटनेनंतर आरपीएफ जीआरपी अलर्ट मोडवरती आहे. आता बातमी आहे मुंबईकरांसाठी महत्त्वाची. मुंबईच्या हवामानात बदल झालाय. पुढचे 1 ते 2 दिवस मुंबईत थंडी जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना रात्री आणि पहाटे गारवा अनुभवायला मिळतोय तर सकाळी उकाडा जाणवतोय. पुढचे 1 ते 2 दिवस मुंबईत असंच हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. तापमानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे मुंबईकरांना सर्दी, ताप, खोकल्यासारख्या संसर्गजन्य आजारांनाही सामोरं जावं लागू शकतं. हवामानात बदल होतोय तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मुंबईकरांनो लक्षात असू द्या. यानंतर 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे वळूयात. उर्वरित बातम्यांचा पुन्हा एकदा वेगवान आढावा. उल्हासनगरात खड्ड्यात दुचाकी आदळल्यानं महिला खाली पडली आहे. अपघातात महिलेच्या डोक्याला आणि हाताला इजा झाली आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. उल्हासनगरमध्ये मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी अनेक रस्ते खोदण्यात आलेत. मात्र काम झाल्यावरती रस्ते पूर्ववत केले जात नसल्यामुळे दुचाकी स्वारांचे अपघात होत आहेत. अंबरनाथमध्ये काही नशेबाज तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण आणि शिवीगाळ केली. याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. अंबरनाथच्या आनंदनगर MIDCतील मुख्य चौकात मारहाणीचा हा प्रकार घडलाय. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.